श्री गणेश फेस्टिवल खानापूर येथे भव्य नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या। श्री नृसिंह गणेश मंडळ आयोजित श्री गणेश फेस्टिवल खानापूर 2023 येथे 14 सप्टेंबर रोजी शनिवारी सायंकाळी छोटा व मोठा गट अशा खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत दोन्ही गटात 30 स्पर्धकांनी सहभाग घेतला। यात छोट्या व मोठ्या गटात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे 4 पारितोषिक देण्यात आले। यामध्ये छोटा गटात प्रथम क्रमांक ईश्वरी आखरे यांना 3100 रुपयांचं बक्षीस मिळालं। तसेच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक श्रुती शिंगारे यांना 2100 रुपयांचं पारितोषिक मिळालं आणि तिसरं पारितोषिक आरोही सोनने यांना 1100 रुपयांचं पारितोषिक मिळालं। त्याचबरोबर मोठ्या गटात प्रथम क्रमांक आस्था डांगे यांना 5001 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं। त्याचबरोबर प्रियंका अवचार्य गंगाखेड यांना 3100 रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस विद्या काळे परभणी यांना 2100 रुपयाचं पारितोषिक मिळालं। या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। सर्व विजेत्यांना सन्माननीय आमदार राजेशदादा विटेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर निलेश दळवे यांच्या हस्ते करण्यात आले होते। यावेळी माजी नगरसेवक राजू शिंदे, माऊली मोहिते, प्राध्यापक रामेश्वर आवरगंड, सुरेश काळे, बालाजी मोहिते, सुरेश रोडगे, रवी चन्नेवार, सुरेश मोहिते, माऊली काळे, बळीराम मोहिते आदी मान्यवरांची उपस्थिती होती। नृत्य स्पर्धेचे आयोजन वैभव शिंदे व नरसिंह गणेश मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते। झालं का? नरसिंह गणेश मंडळाच्या वतीनं खानापूर फेस्टिवल कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही कालपासून पहिल्यांदा जागरण गोंधळाचा कार्यक्रम घेतला। जागरण गोंधळाचा कार्यक्रम काल चांगलाच प्रतिसाद भेटला आम्हाला। त्याच्यानंतर आम्ही 4 दिवसाचं फेस्टिवल आयोजित केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आज आम्ही डान्स स्पर्धा घेतला। डान्स स्पर्धेमध्ये 40हून अधिक विद्यार्थी याच्यामध्ये भाग घ्यायला आलेले आहेत। पूर्ण जिल्ह्याभरातून व जिल्ह्याच्या बाहेरून मराठवाड्याच्या साईडनं सुद्धा लोक आलेत, मराठवाड्याच्या बाहेरून सुद्धा। तर खरंच हे लोकांचं प्रेम बघून मनाला बरं वाटतंय आणि इथून पुढे आम्ही कार्यक्रम असाच वाढवत जाऊ। त्याच्यानंतर आता आम्ही उद्या मानाचा घागरा म्हणून इयत्ता 9वीच्या पुढच्या मुली, त्या मुलींसाठी आम्ही कार्यक्रम मानाचा घागरा म्हणून ठेवलेला आहे। तर त्या मानाच्या घागराला सुद्धा असाच प्रतिसाद असेल हे आम्हाला विश्वास आहे लोकांवर। आणि त्याच्यानंतर होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे। होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही अभिनेत्री वैशाली जाधव, ती महाराष्ट्र लावणी सम्राट पण आहे, तिला आम्ही आमंत्रण, मुख्य आकर्षक आमचं ती आहे। तर अशा कार्यक्रमात आम्ही कार्यक्रमाचे बक्षीस ठेवलेले आहेत। जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला ते एक संच बोलवला होता, त्या संचाने पूर्ण कार्यक्रम बघितला आमचा। त्याच्यानंतर आता डान्स स्पर्धा मोठ्या गटासाठी आम्ही 5100 पहिलं बक्षीस, दुसरं 3100, तिसरं 2100 आणि छोट्या गटाला 3100, दुसरं 2100 आणि तिसरं 1100 असं बक्षीस ठेवलेलं आहे। उद्या मानाचा घागरा कार्यक्रम आहे 14 तारखेला, 15 तारखेला आम्ही मानाचा घागरा कार्यक्रमामध्ये पहिलं बक्षीस मानाचा घागरा ठेवलेला आहे। त्याच्यानंतर 1 पीस ड्रेस ठेवलेला आहे दुसरं बक्षीस। त्याच्यानंतर लेडीज बॅग ठेवलेली आहे आणि परवाच्या दिवशी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे 16 तारखेला अभिनेत्री वैशाली जाधव सुद्धा येणार आहेत। तर याला होम मिनिस्टरला आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे। पहिलं बक्षीस आहे पैठणी साडी, दुसरं सोन्याची नथ आणि तिसरं ओव्हन। त्याच्यानंतर आम्ही वॉटर फिल्टर बक्षीस ठेवलेलं आहे। कार्यक्रमाचे आयोजक सगळ्यांचा खानापूरमधून प्रतिसाद आम्हाला मदत आहे, सगळ्या लोकांकडून हे होतंय चांगला प्रतिसाद। म्हणजे सगळ्यांनी कार्यक्रम बघितला गेला। तर काल आम्हाला पहिल्या दिवस थोडं कमी लोक आले होते, तर आता जसं जसं कार्यक्रम वाढत चाललाय तसं प्रतिसाद येत चाललाय। आणि ह्या भागातल्या लोकांना एवढंच सांगणं आहे की खानापूर फेस्टिवल कार्यक्रम हा पहिल्यांदाच झालेला आहे। तर इथून पुढे पण याच्यापेक्षा जोरात कार्यक्रम होईल। जसा लोकांचा प्रतिसाद भेटेल तसा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह देखील वाढत जाईल। तर आपल्या इथं आणखीन 2 दिवस कार्यक्रम आहे, उद्या परवा। तर सर्व महिलांनी व मुलींनी, लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी कार्यक्रम आहे, सर्वांनी उपस्थित राहावं, बस एवढी इच्छा। धन्यवाद।